इयत्ता तिसरीचा धडा आहे खजिना शोध. तर तो धडा आपण आज प्रात्यक्षिक करून शिकणार आहोत. बरोबर. त्यासाठी आज आपण 3 गट बनवलेले आहेत. किती गट आहेत? 3. बरोबर. 3 गट किंवा 3 संघ बनवलेत किंवा 3 चमू बनवलेत. चमू म्हणजे संघ. आलं लक्षात? तर हा गट प्रगती गट. हा 1 नंबर प्रगती गट. बरोबर. दुसरा गट मुफीद गट आणि तिसरा गट रुद्राणी गट. आपण किती गट बनवलेले आहेत? 3 गट बनवलेले. आता मी तुम्हाला पहिल्यांदा एक क्लू देणार आहे, म्हणजे तुम्हाला एक हिंट देणार आहे. तर ती हिंट दिल्यानंतर ते तुम्हाला शोधायचं आहे की पहिली चिठ्ठी कुठे असणार आहे. ती पहिली चिठ्ठी शोधली की त्या पहिल्या चिठ्ठीवर लिहिलेलं असणार आहे आणि त्या पहिल्या चिठ्ठीवर लिहिलेलं असणार आहे की दुसरी चिठ्ठी कुठे आहे ते तुम्ही शोधायचं आहे. बरोबर. पहिली चिठ्ठी शोधल्यानंतर ती चिठ्ठी जिथून काढली तिथेच ती चिठ्ठी ठेवायची, पुन्हा उचलायची नाही. आलं लक्षात? ती चिठ्ठी तुम्ही जिथून घ्याल त्याच जागेवर पुन्हा ठेवायची आहे, खाली टाकायची नाही, म्हणजे दुसऱ्या टीमला पण ती चिठ्ठी मिळणार आहे. आणि शेवटची जी चिठ्ठी आहे त्या चिठ्ठीत खजिना कुठे ठेवलेला आहे तो खजिना तिथे तुम्हाला मिळेल. तो खजिना मिळाल्यानंतर सर्वांना मग तो खजिना भेटेल, सर्वांना तो खाण्यासाठी मिळेल. ओके. सर्व तयार आहात? बरं. तर चला मी तुम्हाला सांगतो की पहिली चिठ्ठी कुठे आहे. तर पहिली चिठ्ठी ज्या ठिकाणी आहे, तुम्ही जेव्हा शाळेत येता तुम्हाला सर्वप्रथम शाळेचं नाव कुठे दिसतं तिथं पहिली चिठ्ठी ठेवलेली आहे. ती तुम्ही शोधायची आणि तिथे तुम्हाला दुसरी चिठ्ठी कुठे असेल ते तुम्हाला मिळणार आहे. सर्वांना खजिना शोधण्यासाठी मज्जा आली की नाही? हो. तर आपण 3 गट किंवा 3 संघ पाडले होते. बरोबर. तर एक मुफीद गट, त्यानंतर प्रगती गट आणि रुद्राणी गट. तर खजिना रुद्राणी गटाला मिळालेला आहे म्हणून त्यांचा 1 नंबर आलेला आहे. तर त्यांच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवा त्या ग्रुपसाठी. त्यानंतर 2 नंबर आलेला आहे प्रगती गटाचा आणि 3 नंबर मुफीद गटाचा. तर तुम्ही सर्वांनीच खूप चांगल्या पद्धतीने सर्व चिठ्ठ्या शोधल्या आणि हा धडा तुम्ही खजिना शोध समजून घेतलेला आहे. बरोबर की नाही? तर जो आज खजिना मिळालेला आहे तर तो खजिना फक्त एकच टीम खाणार का? हा, मग तुम्ही सर्वांनी मिळून तो खजिना खायचा आहे, सर्वांनी वाटून खायचा आहे. चला
तुम्ही या गेममध्ये सर्वांनी भाग घेतला, त्याला तुम्ही तुमच्या सर्वांसाठी आपापल्यासाठी टाळ्या वाजवायच्या आहेत.